तुला शिकवीन चांगला धडा 13 फेब्रुवारी भागामध्ये शिवानीचा फोन येतो. ती म्हणते सॉरी वहिनी. अक्षरा म्हणते तुम्ही का सॉरी म्हणता? ती म्हणते नाही म्हणजे काल अचानक फोन ठेवला. पण वहिनी मला तुम्हाला भेटायचं आहे, तुम्ही येऊ शकाल का? अक्षरा म्हणते लगेच येते. धनाजी उभा असतो. इन्स्पेक्टर येतात आणि विचारतात तुम्हीच धनाजी का? धनाजी पार्सल देतो आणि निघून जातो. इन्स्पेक्टर उघडतात. त्यामध्ये खूप पैसे असतात. ते आता हसायला लागतात आणि खडा जोरात खाली मारतात. बाबा खूप अपसेट असतात. विद्या म्हणते अहो काय झालं? तुम्हाला पोहे आणू का? ते म्हणतात मी केलेले पोहे मीच खाऊ का? विद्या म्हणते मी रोज स्वयंपाक करते आणि मी पण खाते. बाबा म्हणतात काही खावंसं प्यावंसंच वाटत नाही. विद्या म्हणते असं हरून कसं चालेल? ते म्हणतात नाही मी हरलो नाही, उलट विचार करतो पुढे कसं लढायचं. आता हेच बघ ना, आपण सगळं केलं आणि अक्षराने स्वतःवर आरोप घेतला. काय तर म्हणे अधिपतीच्या मनामध्ये आपल्याविषयी वाईट नको. ही मुलगी त्यांचा एवढा काय विचार करते? अक्षरा म्हणते अहो तो तिचा नवरा आहे, ती विचार करणारच. आपण किती नाही म्हटलं तिचा तो संसार आहे, तिचं घर आहे. बाबा म्हणतात का हे तिचं घर नाही आहे का? विद्या म्हणते हे तिचं माहेर आहे आणि ते सासर. बाबा म्हणतात हे घर असताना तिला ते घर पाहिजेच कशाला? विद्या तुला एक सांगून ठेवतो, मी अक्षराला तिकडे पाठवणार नाही म्हणजे नाही. विद्या म्हणते असं का बोलता तुम्ही? ते म्हणतात मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं त्या भुवनेश्वरी मॅडम तिच्याशी कशा वागल्या. इकडे अक्षरा शिवानी भेटतात. शिवानी म्हणते वहिनी तुम्ही रात्री म्हणालात तुम्ही कंप्लेंट केली, ते खरं होतं का? नाही म्हणजे मला नाही खरं वाटत. अक्षरा म्हणते का? शिवानी म्हणते वहिनी खूप मोठा गोंधळ झाला. रात्री मी तुम्हाला फोन केला तेव्हा भाऊजी तिथेच होते आणि सगळं ऐकत होते. तुम्ही म्हणालात मी कंप्लेंट केली. मी तुम्हाला विचारलं तुम्ही स्वतः का? तुम्ही म्हणाल्या हो मला खूप राग आला होता. त्यावरून भाऊजी खूप भडकले आणि त्यांनी फोन कट केला. वहिनी आता तरी खरं खरं सांगा, तुम्ही तक्रार केली का? अक्षरा विचार करते. मी खरे सांगितलं तर आईबाबा अडकतील. ती म्हणते हो मीच तक्रार केली. पण काय झालं? ती म्हणते वहिनी भाऊजींच्या मनामध्ये एक आशा होती की तुम्ही तक्रार करू शकत नाही, म्हणून ते मला फोन करायला पण अडवत होते. तुमच्यावरचा विश्वास तसाच राहावा म्हणून. ओंकाराने म्हणाले तुम्ही फोन करा, पण ते ऐकायलाच तयार नाही. शेवटी मीच फोन केला आणि तुम्ही म्हणाल्या भुवनेश्वरी मॅडमविरुद्ध मीच तक्रार केली. अक्षरा म्हणते वहिनी मी खरं तेच सांगितलं. मी माझी बाजू सांगायला गेले पण फोनच कट झाला. शिवानी म्हणते त्यांनीच फोन कट केला होता. अक्षरा म्हणते अर्धी बाजू ऐकली आणि फोन कट केला. शिवानी म्हणते हो ना, त्यांना हे ऐकवतच नव्हतं म्हणून फोन कट केला. अक्षरा म्हणते वहिनी मला भेटायचं आहे त्यांना आणि सगळं क्लिअर करायचं. शिवानी म्हणते सॉरी. ती तुम्ही का सॉरी म्हणता? गैरसमज आमच्यातच झाले, आम्हालाच मिटवावं लागणार. भुवनेश्वरीला फोन येतो. ती बोला साहेब. इन्स्पेक्टर म्हणतात मॅडम खूप जास्त आहे. भुवनेश्वरी म्हणते राहू द्या हो, तुमच्या लग्नाचा वाढदिवस आहे, वहिनी साहेबांना गिफ्ट द्या. इन्स्पेक्टर आनंदात म्हणतात मॅडम तुम्हाला कसं माहिती? भुवनेश्वरी म्हणते ओळखली की नाही? इन्स्पेक्टर म्हणतात हो, पण तुम्हाला कसं माहिती? भुवनेश्वरी म्हणते अहो आमचं सगळीकडं लक्ष असतंय. असू द्या असू द्या, काही कमी जास्त लागलं सांगा आम्हासनी. आणि बायकोसाठी काहीतरी दागिना बनवा, बायकांना सोनं नाणं लई आवडतंय, जास्त विचार करू नका. इन्स्पेक्टर म्हणतात हो मॅडम. ते आता आमच्या कामाचं, तुम्हासनी माहिती आहे काय काम करायचं. तो मॅडम. बाबा ओरडतात विद्या अगं पिशव्या आण ना. विद्या म्हणते पिशव्या? ते म्हणतात हो, आता अक्षरा इथेच राहणार ना, सामान घेऊन येतो. विद्या म्हणते अक्षरा इथे राहणार हे कसं ठरवलं? बाबा म्हणतात कारण मी तिला जाऊच देणार नाही. विद्या म्हणते अहो तिचा संसार मोडणार. ते म्हणतात अशा संसाराचा काय फायदा? आता दोघांमध्ये बरंच काही बोलणं होतं. इकडे अधिपती खूप सैरभैर असतो. तेवढेच इन्स्पेक्टर म्हणतात येऊ का आत? अधिपती म्हणतो साहेब तुम्ही या ना या ना, इकडं कसं येणं केलं? इन्स्पेक्टर म्हणतात तुमच्याशी काम होतं. तर बोला ना बोला. ते म्हणतात तक्रारीबद्दल बोलायचं होतं. तो म्हणतो आता काय केलं? आमच्या मास्तरीन बाईनी काय अजून एक पान भरून दिली काय तक्रार? नाही आवडते ना त्यांना मुद्दे मुद्दे लिहायला. शेवटी मास्तरीन बाई. ते म्हणतात त्यांनी नाही केलं आम्हीच केलं, चौकशी. अधिपती म्हणतो चौकशी बुकशी करायची काहीच गरज नाही हो, त्यांनी जे लिहून दिलं ना ते दादांत खोटं आहे. ते म्हणतात अहो आम्हाला हेच दिसलं.
आम्ही कसून चौकशी केली. आदिपती म्हणतो, म्हणजे त्यात अक्षरा मॅडम आणि त्यांची फॅमिली. आधी जे लिहून दिलं ना तेच खरं होतं. पण आम्हाला संशय आला आणि आम्ही धाक दाखवला. तेव्हा त्यांनी कबूल केलं की त्यांनी खोटे नाटे आरोप केले होते. अक्षराने माघार घेतली. आदिपती शॉक होतो. शिवानी म्हणते, नाही नाही वहिनी, हे मला नाही खरं वाटत. अक्षरा म्हणते, आहे वहिनी, हेच खरं आहे. शिवानी म्हणते, नाही वहिनी, तुम्ही तक्रार करूच शकत नाही. अक्षरा म्हणते, केली मी वहिनी, पण माझी एवढीच इच्छा आहे. आदिपतींचा माझ्यावर राग असला तरी चालेल, पण माझ्या फॅमिलीवर नको. शिवानी म्हणते, वहिनी, तुमचे गैरसमज वाढतच चाले. एवढे वाढू देऊ नका की ते मिटवणं कठीण होईल. अक्षरा म्हणते, मला पण गैरसमज घालवायचे, पण त्यांच्याने माझी भेटच होत नाही आणि त्यांनी माझा फोन पण ब्लॉक करून ठेवला. शिवानी म्हणते, वहिनी, हे सगळं थांबवा आणि चला माझ्याबरोबर. ती कुठे? ती फॅक्टरीत. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.